ते घडलं पाहिजे जे आपण रोमॅन्टिक सॉंग्स दाखवतो ना, साड्या उडतायत आणि मागे थंडगार बर्फाचे डोंगर आहेत. हे चालेल मला आता, हे चालेल. मुंबईचा उन्हाळा बघून मला हे आवडेल की मी आणि निशात कुठेतरी बाहेर जाऊ आता फिरायला. नमस्कार, मी मधुरा शिधाई आणि कलाकृती मिळा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. स्टार प्रवाहावरील तुमच्या सगळ्यांची लाडकी मालिका तुझ्या सोबतीने मध्ये आता लवकरच तुम्हाला लग्न सोहळा पाहायला मिळणार आहे. आणि आता मल्हार नुपूरच्या केळवणासाठी आज आम्ही इथे जमलेलो आहोत दादरच्या मल्हार हॉटेलमध्ये. माझ्याबरोबर दोघेही आहेत. हाय हाय, कसे आहात? मस्त मजेत. आणि शूट कसं चालू आहे? छान चालू आहे शूट. मुद्दाम निवडलंय का हे हॉटेल? त्याचं नाव मल्हार आहे म्हणून मल्हार रेस्टॉरंट मध्ये यायचं. छान सुरू आहे शूट. आता सध्या हळूहळू लग्नाचे सिक्वेन्सेस स्टार्ट होत आहेत, त्यामुळे सगळ्यांचे ग्रँड कॉस्ट्युम्स आणि खूप वेगवेगळे फंक्शन्स दाखवणार आहोत आम्ही. आणि छान चालू आहे. आता हळूहळू पुढच्या आठवड्यामध्ये आय थिंक एक एपिसोड टेलिकास्ट होईल. मी खरं तर शूट कसं चालू आहे हे विचारल्यावर मुद्दाम आहे तशाकडे माईक दिला होता, कारण तिने रात्री 3 वाजेपर्यंत शूटिंग केलंय. माझं लवकर बॅकअप झालं होतं. काल मी 9 वाजता घरी गेलो होतो. सकाळी 6:30 पासून 3 वाजेपर्यंत शूट. पण ठीक आहे, हा म्हणजे सिरियल अशीच असते. हे चुकीचं आहे म्हणणं खरं तर, हे बदललं पाहिजे, पण ठीक आहे. पण नाही, मला वाटतं ही तुमची जी मेहनत आहे ती आम्हाला प्रत्येक सीन मध्ये प्रत्येक एपिसोडला आम्हाला पाहायला मिळते. आणि त्याच्यासाठी आमच्या सगळ्यांकडून खरंच तुम्हाला हॅट्स ऑफ आहे. कारण इतकी तुम्ही मेहनत घेता, जे दिसताना तो अर्ध्या तासाचा एपिसोड दिसतो, पण त्याच्या मागे एवढी मेहनत असते हे पटकन कळत नाही पाहताना. आणि फक्त आमची मेहनत नाही तर हे चुके फक्त आमची मेहनत नाही, आम्ही फक्त दिसतो टीव्हीवरती. आमच्या मागणं जे जितके बिहाइंड द कॅमेरा जी लोक असतात त्यांचीही तेवढीच मेहनत असते. सो या दिसताना फक्त आम्ही दिसतो. पण येस, आणि खऱ्या आयुष्यात पण लग्न झालेलं आहे आता. Yes. आता अजिंक्यचं झालं आता लग्नाला मला वाटतं 2-3 वर्ष जास्त. त्या बाबतीत अजिंक्य सिनियर आहे. सिनियर आहे. येस. सो आता ह्या लग्नाच्या निमित्ताने एक कोणती गोष्ट अशी आहे जी तुला वाटतं की तू तुझ्या लग्नात राहून गेली ती हौस आता इथे एकदा फिटवून घेणार, किंवा एक गोष्ट जी तुला आवडलेली ती परत इथे करून घेणार? केळवण. मला केळवण करू दिलं नाहीये. मग हे स्पेशल आहे माझ्या, बिकॉज त्यावेळेला मी सुट्टी घेणार होते काही दिवसांसाठी, त्यामुळे इतकं शूट केलेलं आहे आम्ही. माझ्यामुळे त्यांनी सुद्धा आम्ही 3-3, 4-4 दिवस दोघे राहिलोय सेटवरती, कारण 4 तासासाठी घरी कशाला जायचं. आणि इतक्या लोकांचं, म्हणजे माझ्या घरच्यांचं त्याच्या घरच्यांचंही होतं की अरे केळवण कधी करायचं करता 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 लग्नाचा आठवडा आला. त्यामुळे केळवणच नाही मिळालेलं आहे मला. कधी घेतली लग्नासाठी? 1 आठवडाभर आधीपासून घेतली होती मी. सो हे आहे ते, ही भरपाई करून घेते मी केळवणाची आता. अजिंक्य, काय मी काय सांगू, तुझ्या लग्नातली एक कोणती गोष्ट जी राहून गेलेली, जी हौस इथे फिटवून घेतोस, किंवा एक गोष्ट जी तुला खूप आवडलेली ती पुन्हा इथे ती मजा करून घेणार आहेस आता? ऍक्च्युली खरं सांगू का, हे 4th-5वं लग्न आहे सिरियल मधलं. आणि खरं पकडू तर माझी खरी सगळी हाऊस मौज भागलेली आहे. लग्न म्हटलं की आम्हाला असं होतं की अरे असं. हा, कारण की जरी तो एपिसोड तुम्हाला अर्ध्या तासाचा दिसत असला, जशी तू आता म्हणालीस तसंच, पण ते आम्ही 6-7 दिवस कंटिन्युअस आम्ही त्याच ह्याच्यामध्ये शूट करत असतो. तर एका पॉईंट नंतर आम्हाला ते, म्हणजे खऱ्या लग्नात जसं एका दिवसात नवरा नवरी थकत असतील तसं आम्ही 6-7 दिवस तेच कॅरी करत असतो. सो इट इज टायरिंग. पण आता झालंय नवीन लग्न तुझं, तर एक अशी कोणती गोष्ट जी तुला वाटते की जी सिरियल्स मध्ये किंवा अशा फिल्म्स मध्ये घडते, जे लोक असे खूप रोमॅन्टिसाइज करतात ना की हा असं काहीतरी रिअल लाईफ मध्ये घडायला पाहिजे. सो तुझं काय आहे असं की एक अशी फिल्मी गोष्ट जी तुला वाटतं तुझ्या आयुष्यात घडावी? खरं तर मला नाही वाटत की ही काही आपण जसं दाखवतो ना, जसं आपण त्याला पोर्ट्रे करतो लग्नाला आणि त्या मोमेंट्सना. ऑफकोर्स आता आपल्याला ती सिनेमॅटिक लिबर्टी आहे की आपल्याला तसे फोटोग्राफर्स आणि व्हिडिओग्राफर्स आपल्याला एक 1 मिनिटचा व्हिडिओ वगैरे बनवून देतो. ते आजकाल सुरू झालेलं आहे. पण खरं तर त्याची काही गरज नसते. त्यावेळेला जे तुम्ही लग्न करताना जे मोमेंट जगताना ते जास्त महत्वाचं आहे. सो असं माझे काही फिल्मी विश नाहीये. इनफॅक्ट मला आठवलं की अजिंक्यने मला म्हणाला होता की त्याचं कुठल्या तरी रिलेटिव्हचं लग्न होतं, तर तो खूप इंटरेस्टिंग गोष्ट म्हणाला की गुरुजी लग्न लावण्यापेक्षा कॅमेरावाले किंवा कॅमेरामॅन आपले जे असतात ते लग्न लावतात की हे पुन्हा करा, हे पुन्हा करा. असं नाही झालं पाहिजे ना. एकदा घातलेलं मंगळसूत्र फोटोसाठी तुम्ही पुन्हा घालताय, हे नाही झालं पाहिजे. सो नाही, म्हणजे खरं सांगू तर फिल्मी गोष्टी आहेत त्या सिरियल पुरत्या ओके आहेत, पण मला ते खऱ्या ह्याच्यामध्ये नाही. गोष्टी म्हणजे मला असं म्हणायचं होतं की सपोज तू येतेस आणि वारा आला आणि तुझे केस सुटून टवळात तुझा नवराला, किंवा त्या फॅनवरती त्या गुलाबाच्या पाकळ्या, आणि हे असं जे काय हे सिरियल्स मध्ये फक्त दिसतं आपल्याला, अशा गोष्टी नाही. म्हणजे कोणीतरी ते करून ठेवायला पाहिजे ना, पाकळ्या बिकळ्या. सो तशी तयारी नसली तर आय एम ओके विथ इट. अजिंक्य,
हाऊस मला खरं तर म्हणजे जसं तू म्हणतेस फिल्मी गोष्टींची मला खूप होती आधी, आणि अजून पण कधी कधी असं वाटतं की पण असं लग्नाच्या बाबतीतली खरंच लग्नाच्या सांगू बाबतीतली नाही, इन जनरल असं. इन इन जनरल जनरल पार्टनर म्हणून असं म्हणते मी, की तुमच्या Partner सिरियल्स म्हणून. किंवा फिल्म्स बघताना लोकांना असं वाटतं ना की अरे हे असं आपल्या पण बाबतीत घडायला पाहिजे. सो ते असं खूप खरं सांगू आता मला एका डेस्परेटली एका वॅकेशनची गरज आहे गरज आहे. बायको बरोबर, की कुठेतरी असं युरोपला गेलो एक 15 दिवस आणि फक्त फिरतोय मस्त मी आणि बायको. मी सांगू तर मी कुठेच गेलेली नाहीये. लग्न झाल्यानंतर मी 4थ्या दिवशी शूटला आलेली होते, त्यामुळे तो जे म्हणतोय ते मला आय थिंक जेव्हा तो जाईल वेकेशनला तेव्हा माझी Vacationचीच गरज आहे म्हणजे. सो ते घडलं पाहिजे. जे आपण रोमॅन्टिक सॉंग्स दाखवतो ना, हा. साड्या उडतायत आणि मागे थंडगार बर्फाचे Exactly, डोंगर मला आहेत. तेच ऐकायचं. हे चालेल मला आता, हे चालेल. मुंबईचा उन्हाळा बघून हा. मला हे आवडेल की मी आणि निशात कुठेतरी बाहेर जाऊ आता फिरायला. बरं, मला सांगा, आता मालिकेमध्ये लग्नाची सगळी धामधूम आम्हाला बघायला मिळेल, सेटवरती पण तितकीच सगळी धमाल मस्ती चालू असते. हम्म. काय साधारण एक आता लग्नाचं ट्रॅक सुरू होतोय म्हटलंय, सेटवरती किती मजा चालू असते तुमची? मजा करायला वेळ मिळतो का आधी? हा पहिला प्रश्न आहे. हा म्हणजे मजा करतच आम्ही काम करत असतो, तेव्हाच हे आम्हाला पॉसिबल होतं. कारण की कधी कधी सीन्स खूप हेवी असतात किंवा जसं आम्ही सांगतो की हेक्टिक शेड्यूल असतं. सो इन जनरल सगळी टीम इतकी छान जमून आली आहे, म्हणजे दोन्ही घरातले, नुपूरच्या घरातले सगळे मेंबर्स आणि माझ्या पण घरातले सगळे. सो जेव्हा असे एकत्र फॅमिली सगळ्या एकत्र येणारे सीन असतात तेव्हा तर खरं खूप जास्त धमाल येते. कारण की प्रत्येक जण काही ना काहीतरी किस्से करत असतो, कोणी किस्से सांगत असतात किंवा अशी धमाल चालू असते खरं तर सेटवर. सो मजा करतच काम चालू असतं. स्पेसिफिकली तुला काय सांगायचं? Pranks की- करता तुम्ही सेटवर? की तुमच्याबरोबर होतात? नाही, कोणीच नाही करत? पहिल्यांदा आम्ही खरं तर दोन्ही घरं एकत्र सगळेजण आर्टिस्ट येऊन शूट करतोय. नाहीतर आधी कसं व्हायचं की ह्यांचं वेगळं व्हायचं, आमचं वेगळं व्हायचं. तर असं ती फर्स्ट टाइम होतंय की आम्ही सगळे ऑल आर्टिस्ट एकत्र शूट करतोय. सो त्याची एक वेगळीच मजा आहे की सगळेजण छान नटून आलेले आहेत, सगळ्यांना वाक्य आहेत आणि एक लग्नाचा एक फील असतो ना, कारण तेवढं डेकोरेशन असतं, Correct. तेवढे सगळेच जण अरे हे नीट करा, तिचं कुंकू बघा, असं तसं सगळं चालू असतं. सो ती एकत्र सगळ्यांनी सीन करायची फार मजा येते आणि अशी धमाल चालूच असते. कारण आमची टीम फार असे सगळेजण खूप धमालच छान आहेत. आहे. हा, सगळे खूप चांगले फ्रेंड्स आहोत आम्ही. सो इट्स अ गुड टाइम विथ देम. क्या बात आहे. बरं, आता जाता जाता मी एक छोटासा रॅपिड फायर घेणार आहे तुमच्याबरोबर. त्याच्यामध्ये हो किंवा नाही मध्ये उत्तर द्यायची आहेत आणि जर का हो असेल उत्तर आणि त्याच्या मागे काही किस्सा असेल तर तो सांगायचा आहे. ठीक आहे? मला सांगा, कधी कोणाला पळून जाऊन लग्न करायला मदत केली आहे का? हो. हो, म्हणजे पळून जाऊन नाही, म्हणजे सांगून बिंगून माझ्या मित्रांनी, माझ्या मैत्रिणी त्याच्या बायकोला हे केलं होतं की आता आपल्याला करायचंय लग्न. तर तेव्हा ती पहिले म्हणजे लग्न व्हायच्या 2-1 दिवस आधी माझ्याकडे राहत होती. ओके. मी आणि माझा एक स्कूलमेट आम्ही एकत्र राहायचो आणि त्याला करायचं होतं एका मुलीशी लग्न जिच्यावर त्याचं प्रेम होतं. सो सेम की ती आमच्या बरोबर राहत होती सुरुवातीला काही दिवस. मग आम्ही सगळे अरेंजमेंट केली आणि मग त्यांनी लग्न केलं. ओके. कोणाचे कधी लव्ह गुरु किंवा ब्रेकअप गुरु बनलाय? नाही रेड फ्लॅग ग्रीन फ्लॅग सांगतात ना. नाही. हो. ते म्हणतो ना की आपल्याला खऱ्या थेरपिस्ट पेक्षा फ्रेंड्सच आपण जास्त मोठे थेरपिस्ट असतो. सो ते तर सतत होत असतं. म्हणजे मी आता परवा सुद्धा माझी मैत्रीण, माझी बेस्ट फ्रेंड, इनफॅक्ट शी हॅज शिफ्टेड हर टाउन. सो तिला मी तिकडे सांगत असते की ये कर वो मत कर, असं तसं. म्हणजे असं कॉन्स्टंट एक ऍडवाइस सुरूच असतो. तू तेरा देख. बरं, कोणाच्या लग्नामध्ये कधी विनामंत्रण गेलाय? नाही. काही जण आमंत्रण असून पण नाही आलेले लग्नाला. मी आता इथं घेऊन आलो निशाला पण बरोबर बोलवलं. प्रश्न बसलाय माझा. तर नाही, मी असं आमंत्रण नसताना नाही गेलोय. पण एकदा असं झालं होतं की माझ्या भावाच्या लग्नात माझ्या कॉलेजमधली मुलं जेवत होती आणि त्यांनी मलाच विचारलं की अरे तू काय करतो इकडे. एक मिनिट, हे माझ्या भावाचं लग्न आहे, तुम्ही काय करताय ते. नाही, मी नाही गेले. नाही गेले. असं रॅन्डम एखादं बँड हे चालतं ना, वरात जाते ना, ते तेव्हा जाऊन नाचल्यात त्यात रॅन्डम केलंय? हो, मी आत्ता IPL फायनल जेव्हा झाली तेव्हा मी शूटिंग, IPL फायनल नाही, कुठलं ओढी झाली. हा, ती फायनल मॅच जिंकलो आणि मी घरी चाललो होतो पॅकअप नंतर. तर 10:30 वाजता त्या बोरिवलीच्या ब्रिजवर सगळे असे नाचत चालले होते.
तर मी बाईक लावून मस्त नाचलो थोडा वेळ, मग घरी गेलो. हे कमाल आहे. हे तू केलं नाही नाही, मी नाही केलं असं. एखाद्या लग्नामध्ये गोड खातात ना, असा रेकॉर्ड असतो खूप जणांचा. सो तुमचा असा काही रेकॉर्ड आहे गोड खाण्याचा? नाही, नाही का गोड खातच नाही? खाण्यापिण्याच्या बाबतीत नो मस्ती. नाही, no मस्ती. माझा आहे. नाही. माझं म्हणजे एक साधारणतः लक्ष असतं की कुठे काय जेवण आहे आणि काय आपल्याला खायचंय हा. असं. So म्हणजे एक फेरी असते की काय काय मला ह्यातलं घ्यायचंय आणि काय काय नकोच नाही आहे, म्हणजे घ्यायचं. ट्रायच नाही हा. काय. फ्राईड राईस वगैरे हा प्रकार मला म्हणजे मी नाहीच. पण तसं रेकॉर्ड केलंयस का काही? हा रेकॉर्ड 25 पाणी. हा, असं. असं. हो मी केलंय. पंक्तीत बसतात ना जिलबी पंक्तीत वगैरे बसून. खायला, हो हो तसं. तसं मी खूप केलेलं आहे. म्हणजे त्यांच्याकडे एका पर्टिक्युलर लग्नात मी अशी होते, तिथे ना चीज कॉर्न टिक्की किंवा असे जे असतात ना भज्या, त्या खूपच कमाल होत्या. आणि मला आठवते की मी आडवा तिडवा बरं ते सोड, माझी नणंद जी आहे ना, सो माझे सासरचे लोक आहेत ते आगरी आहेत. ओके, सो तिच्या हळदीचं जेवण जे होतं तिथे घाऱ्या आणि मटण असं होतं. आणि मी जे म्हणजे ताव मी मारलाय. एवढा ताव मारला ना, मला रात्री मळमळ होऊन म्हणजे मी आजारी पडली. आणि माझी सासू मला म्हणत होते, सगळ्यांनाच कळलं की हिने खूप खाल्लं दुपारी. सो असं होतं माझ्याच्याने. येस. ओके, लास्ट बट नॉट लिस्ट, तो ही पत्रिका असते त्याच्या खालती ना एक लाईन असते आहेराची, की आहेर आणू नये, तुमची उपस्थिती याच शुभेच्छा वगैरे असं तसं. तर जर का तुम्हाला तुमच्या लग्नामध्ये ती एक संधी दिली असती की ती लाईन बदला आणि त्याच्या जागी काहीतरी एक फनी लाईन टाका, तर काय लाईन दिली असती? फॉर एक्झाम्पल आहेर नाही तर बाहेर, अच्छा. अशा टाइप्स मध्ये काहीतरी फनी. असं मी केलं नसतं, पण हा म्हणजे 2,000 रुपये प्लेट जेवण आहे, तर त्या हिशोबाने आहेर आणा. QR कोडच देतो. क्यूआर कोड आहे हा खाली. दिस इज अ गुड थिंग. करायला हवं होतं काही. मज्जा आली तुमच्याशी गप्पा मारून. आणि आता लग्न आहे म्हटल्यावर ती उखाणा असतो. तुमची काही तयारी झाली उखाणाची? नाही, डोंट वरी, मी तुम्हाला घ्यायला नाही लावणार आहे. पण आता खूप जण तुमचे इंटरव्ह्यूज घेणार आहेत, सांगितलंस तू खरं तर. हो, आता शोधून ठेवलं पाहिजे ना तुम्ही. इवन आय वॉज नॉट प्रिपेअर्ड फॉर दिस, बट आय थिंक वी शुड. लग्नातले उखाणे आठवतात का पण काय भाजी घेतलेले? मेथीची. अरे यार, नाही, मला नाही आठवत आहेत, कारण त्यावेळेला ते मी असे झटपट Quick बनवले घेतलेले. होते. हो. सो आताही मला एक 5-10 मिनिटं लागतील नवीन बनवायला. येस. सो मल्हार आणि नुपूरचं केळवण आता सुरू होणार आहे आणि मालिकेमध्ये तुम्ही लग्नाची सगळी धामधूम बघायला विसरू नका. तुम्ही सांगा, पाहायला विसरू नका. पाहायला विसरू नका तुझ्या सोबतीने स्टार प्रवाह वाहिनीवर, दररोज संध्याकाळी 6:30 वाजता. फक्त आपल्या स्टार प्रवाह. परत एकदा. थँक्यू सो मच. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.